विद्यार्थी मित्रांनो, नमस्ते. मी सौ नम्रता निलेश म्हात्रे. आज तुम्हाला माय बोलीचे महत्त्व सांगणार आहे. अकबर बिरबलाची एक गोष्ट तुम्हाला सांगते. मला माहित आहे, तुम्हाला गोष्ट ऐकायला खूप आवडतं. एकदा अकबराच्या दरबारात एक विद्वान पंडित आला. तो अनेक भाषा बोलण्यात निपुण होता. त्याने दरबारातील सर्वांना आव्हान दिले की माझी खरी मातृभाषा ओळखून काढेल तोच खरा विद्वान. आणि त्याने सर्व भाषा बोलून दाखवल्या, पण कोणालाही त्याची खरी मातृभाषा ओळखून दाखवता आली नाही. अकबर बादशहाने मोठ्या आशेने बिरबलाकडे पाहिले. बिरबलाने बादशहाकडून दुसऱ्या दिवसांपर्यंतचा अवधी मागून घेतला. त्या रात्री बिरबल भाषा प्रकांड पंडित जिथे झोपला होता तेथे घोंगडी लपेटून हळूच पोहोचला. त्याने गाढ झोपेत असलेल्या पंडिताला त्रास देण्यास सुरुवात केली. तसा तो पंडित आपल्या मातृभाषेत बंगालीमध्ये बडबडू लागला आणि बिरबलाने त्याची मातृभाषा बंगाली आहे हे ओळखलं आणि तेच दुसऱ्या दिवशी अकबर बादशहाच्या दरबारात सांगितलं. खरंच, दुःखात, संकटात आपण आपल्या मातृभाषेतूनच व्यक्त होतो. मातृभाषा म्हणजे मन घडवणारी भाषा, जीवन शिक्षण देणारी भाषा. आपण सर्वप्रथम बोलायला शिकतो ते मातृभाषेतूनच, कारण ती आपल्या आईची भाषा असते, आपल्या कुटुंबियांची भाषा असते. म्हणूनच तुमची आणि माझी मराठी भाषा जगात लय भारी, हो ना? माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. असे अमृताशीही गोडव्याच्या बाबतीत पैज जिंकणारी रसाळ मराठी भाषा आहे माझी मातृभाषा, माझी मायबोली. होय, गर्वाने म्हणते मी मराठी आहे. बोलीभाषा ते राजभाषा, राजभाषा ते अभिजात भाषा असा 2000 वर्षांचा प्राचीन इतिहासाचा प्रवास करणारी माझी गोड मराठी भाषा. मराठी भाषेत लिहिलेला पहिला शिलालेख श्रवणबेळगोळ येथे सापडला. मुकुंदराजाने विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला, जो मराठीतील आद्य ग्रंथ मानला जातो. संतांनी, महानुभाव पंथाने मराठी बोली भाषेला अध्यात्म पेलणारी वेदांताची भाषा करवून मान दिला. संस्कृत ही प्राचीन गिरवाणवाणी, माझ्या मायबोलीची माता. संस्कृत भाषेने माझ्या मराठीला शब्दभांडार पुरवले, तर संतांनी, पंतांनी, शाहिरांनी कथा, काव्ये, पोवाडे रचून माझ्या मायबोलीचा शब्दखजिना समृद्ध केला. प्रसंगी संस्कृतवाणी देवे केली आणि प्राकृत काय चोरांपासून झाली, असा मराठी भाषेबाबत ठणकावून सवाल केला. माझ्या या मराठी मायबोलीकडे मनाची उदारता एवढी मोठी आहे की आपल्या इतर भाषा भगिनींकडून तिने अनेक शब्द स्वीकारले आणि आपलेसे केले. त्यामुळेच मराठी भाषेची शब्दसरिता अव्याहतपणे वाहतच आहे, वाढतच आहे. अगदी इंग्रजी भाषेला खांद्यावर घेऊन ती दमदारपणे पुढची पावलं टाकत आहे. आज ज्ञानाची कोणतीही शाखा मराठीला अनोळखी राहिलेली नाही. विज्ञान, तंत्रज्ञान, खगोल, अवकाश, यंत्रशास्त्र, वैदिक, न्याय, कला अशा अनेक विषयांवर नामवंत लेखकांपासून अनेक तज्ज्ञांनी लेखन केले आहे. शब्दकोश, विश्वकोश यासारखे अनेक कोश जगातील ज्ञानभांडार मराठी भाषेतून रीते करत आहेत. आज ती प्रगत महाराष्ट्राची राजभाषा झाली आहे. मराठीत प्रचंड संख्येने पुस्तकांची निर्मिती होत आहे. जगातील अनेक भाषा व प्रादेशिक भाषातील उत्तमोत्तम वाङ्मय व ज्ञान मराठीत भाषांतरित होत आहे आणि मराठीतील उत्तमोत्तम ग्रंथांचा जगातील अनेक भाषात अनुवाद होत आहे. न्यायालयीन भाषा मराठी असावी या दिशेने प्रयत्न चालू आहेत. जगामध्ये मराठी माणसं जिथे जिथे गेली, स्थायिक झाली, तिथे त्यांनी महाराष्ट्र मंडळ स्थापन केली. तेथे अनेक मराठी सांस्कृतिक कार्यक्रम करू लागली. मराठीतून लेखन करू लागली. माती आपली बोलू लागते, मनातलं सर्व सांगू लागते.
माती आपली बोलू लागते, मनातलं सर्व सांगू लागते, ओलावल्या डोळ्यात मग माझी माय मराठी सामावते. खरंच, मराठी माणसे जगात जिथे जिथे गेली, तिथे तिथे त्यांनी माय मराठीचा झेंडा रोविला. सध्या मराठी चित्रपटांना चांगले दिवस आलेत. मराठी भाषेतील चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचले आहेत. मराठी लेखक लेखिकांची पुस्तके गाजता आहेत. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. अशी ही माझी माय मराठी मला जपायची आहे, बोलायची आहे. शुद्ध मराठी भाषा लिहिणे, बोलणे हे माझे ब्रीद आहे. आई, बाबा आणि इतर नात्यांना दिलेली गोड नावे आपुलकीने हाक मारताना ऐकायची आहेत. इंग्रजीचा बोलबाला असतानाही मराठीतच सही करायची आहे. मोटार गाडीवरील क्रमांकही मराठीतच घालायचा आहे. फोनवर हॅलो बोलण्याऐवजी नमस्ते, राम राम हे शब्द वापरायचे आहेत. शेवटी एवढेच म्हणेन, माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई, होऊ नये उतराई. मराठी भाषा बोला, लिहा, जपा आणि तिचे संवर्धन करा. कराल ना?